पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि या पहिल्या पदार्थाशी तुमच्या काही आठवण असावी, प्रसंग असावा अशी आमची इच्छा आहे. हा. आठवणींच्या पेटीमधला हा पहिला पदार्थ कुठला असेल? तो सोया कटलेट्स. कारण मी असा विचार केला की मला नॉनव्हेज भयंकर आवडतं, बरं पण प्रशांत व्हेजिटेरियन आहे. बरं तर मग असा चमचमीत पण व्हेजिटेरियन पदार्थ कोणता, तर सोया कटलेट्स, म्हणून मी सोया. आठवणींची फोडणीमध्ये आपला पहिला पदार्थ आहे सोया कटलेट. लागणारं साहित्य घेऊन या पटकन. चला, सोया कटलेट आपल्याला करायचे आहेत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. आम्हाला जरा साहित्य विस्ताराने सांगा. हा, सोया कटलेट्स साठी आपण घेतलेत सोया फ्लेक्स. बारीक चुरा असतो सोयाचा, तो आपण गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं उकळलाय आणि चांगलं पाणी घट्ट काढून घेतलंय त्याचं आणि कुस्करून घेतलं. हा, तो म्हणजे तो असाच असतो. बर. हा, तो हे रताळ उकडलेलं आहे. आलं बारीक चिरलंय, त्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण, धण्या जिऱ्याची पूड आहे आणि हे भाजणीचं पीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे. साखर, मीठ, लिंबू आणि चाट मसाला. बर, ठीक आहे. लागणारं साहित्य अगदी सोपं अगदी सोपं आहे. सर, तुम्ही काय बघताय मन लावून? नाही, काय चुकलं राहिलं का बघतोय मी. ओके आहे ना प्रशांत? हो. हा. ती शेव आहे का काय आहे ते? शेव नाही, हे धण्या जिऱ्याची पावडर. अच्छा, पावडर. ठीक आहे. पटकन खाता येईल असं काहीही नाही आहे याच्यात. हे जरा असे दाणे, ड्रायफ्रूट. नाही, असं नको करूस तू. नको. हा, चला आता आपण चला कृतीकडे वळूया. कृतीकडे वळूया. काय करायचं कविता ताई? ओके, तर आता आपण पहिल्यांदा हे फोडणीचं भांड गरम करत ठेवूया. तेल लागेल मला. हा, बरं. सर, तुम्ही तुमच्या घरी कधी स्वयंपाकघरात जाऊन काय ते कोविड काळात तेच केलं की उद्योग. एरवी नाही? हे, so कविता ताई, तुम्ही रेग्युलर स्वयंपाक करता? मी रेग्युलरली स्वयंपाक करते, म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं. वा. आणि छान बनवते बरं का. हो. बनवते म्हणजे खूप करते. हा, कळलं. हा, बनवते म्हणजे पट्टी नाही. तेल तापलं. ठीक आहे, चल तेवढ्यात. सो लसूण बऱ्यापैकी, त्यानंतर आल्याचे का? हा आलं, आणखीन मिरची. थोडी मोठी असते तर बरं झालं. हो, खरं तर कढई म्हटलं थोडी मोठी असते. हे फोडणीचं भांडच घेतो रे, पण हे जरा भांड छोटं आहे. आता मिरची पण आता जरा ठसका लागेल प्रश्न. मीठ आता घालू नको. मीठ नाहीच घालायचं. हे छान असं खरपूस हे करून घ्यायचं. मीठ घातलं की खरडा होतो त्याचा. माल. पण त्या मिरचीचा एक काय छान हे आला. तर आपण हे जरा थंड होऊ देऊया. ह्यात आपण सोया घेऊया. जास्त, अच्छा, हा चमचा घेऊ का? सोया सगळा नाही घेत मी, हा साधारण एवढा घेतला. बर. त्यानंतर रताळ जरा घेते, लागेल बाइंडिंग साठी जेवढं लागेल तेवढं. कोथिंबीर जरा एकदा तेलावर परतून, मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे शिस्तीत करतायत. व्यवस्थित ट्रेनिंग आहे. सो हे छान शिकवलंय म्हणाले. बघ ना, काही शिकवलं. कसं माहितीये का, खाणारा महत्वाचा आहे, बनवणारा महत्वाचा आहेच. करेक्ट. खाणारा पण महत्वाचा आहे. करेक्ट. खाणाऱ्याने कौतुक केलं की बनवणाऱ्याचा जे उत्साह वाढतो. मग त्या उत्साहाच्या भरात अजून नवीन काहीतरी तो रेसिपीज करत असतो. ठीक आहे, आता मीठ घातलं, थोडीशी साखर, मला साखर सगळ्यात आवडते, थोडीशी. चाट मसाला तो बऱ्यापैकी घालूया. पीठ भाजणी. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. चाखून बघायचं, कारण मला ना त्याच्याशिवाय कळत नाहीत. हे मळलं जातंय म्हणजे बास झालं. कधी तुम्ही एकमेकांना असं सांगता की आजच्या प्रयोगात मला तुझं काम नाही आवडलं, किंवा आजच्या प्रयोगात तू खूप छान काम केलं? असं नाही, आम्ही करतो, आज जे करतो तेच उद्या करतो. हा, म्हणजे असं काही नाही सांगितलेलं मला. इतक्या वर्षात प्रशांतनी काही सांगितलं नाही की तू चांगलं काम करतेस म्हणून. पण मला आठवतंय, साखर खाल्लेल्या माणूसच्या एका प्रयोगाला सरांचा चालू प्रयोगात पट्टा तुटला होता. पण ते पडदा न पडू देणं हे जे कौशल्य आहे, तर सरांच्या काही ठराविक खाणाखुणा आहेत स्टेजवरच्या. बरोबर. तर करेक्ट. तर मला ना मेकअप रूम मध्ये ते स्पीकर असतात ना, मला 2 वाक्यांच्या मध्ये सारखा आवाज यायला लागला. तर माझी एंट्री 30-40 मिनिटांनी होती. पळत विंगेत गेलो, मला कळलं हे खुणवतायत काहीतरी. तर मी गेलो, तर मला त्यांनी स्टेजवरून वाक्य बोलता बोलता असं केलं. तर मी म्हणलं काय झालं? पट्टा तुटलाय म्हणाले. तर मी म्हणलं मग आता काय, म्हणजे पट्टा कुठे असणार दुसरा? पेटीत दुसरा आहे हे त्यांनी मला वाक्य बोलता बोलता खुणवलं. मी आत पळत गेलो, स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये असा पट्टा ठेवला. त्यांनी वाक्य बोलता बोलता दुसरा पट्टा जोडला आणि असे प्रयोग चालू. पडदा पडू न देणं, हे कौशल्य म्हणजे कमालीचं आहे.
एका लग्नाची गोष्टचे प्रयोग किती झाले? 1800. 1800. मग जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट करायचं होतं नाटक, तेव्हा आधीचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत 1800. हे त्याही पेक्षा प्रोडक्ट म्हणून छान व्हायला हवं, कारण अपेक्षा खूप आहेत. हो. हे जरा जबाबदारीचं आणि जरा खूप जबाबदारीचं धडधडत होतं. म्हणजे एक सांगायची गमतीची गोष्ट अशी आहे की एका लग्नाची पुढची गोष्ट आमचं 18 नोव्हेंबर ना ग, 18 नोव्हेंबर 18 नोव्हेंबरला आलं. 2020ला मला वाटतं हे आलं कोविड. तर साधारणपणे ऑक्टोबरला आमची तालमी सुरू झाल्या हा. आणि त्यानंतर मला अंदाज आला, निर्माता म्हणून मला अंदाज आला की हे आपलं नाटक चांगलं होणार. पण 18, 19, 20, 21, 22 असे 5 दिवस आमचे प्रयोग होते सुरुवातीचे. ओके, 5 प्रयोग असे लागले होते. पण अंदाज आल्यानंतर मी 18ला 2 केले, 19ला 2 केले, 20ला 2 केले, 21ला 2 केले, 22ला 2 केले आणि 10 प्लॅन ॲडव्हान्समध्ये हाऊसफुल होते. कमाल. त्यामुळे आमच्यावर अजून प्रेशर आलं. पण आता आमचे 806 प्रयोग झाले. 800व्या प्रयोगाच्या आधी सुद्धा आम्ही तालीम केली. हो हो 4 तास तालीम करून जे काय आमचे हौसेचे ॲडिशन्स वगैरे होते ते सगळे एडिट करून बरोबर बांधेसूद नाटक परत होतं तसं केलं ते. तर अशा पद्धतीने जबाबदारीचं हा दडपण न घेता जबाबदारी स्वीकारून तुम्ही ते नाटक खणखणीत करून दाखवलं. एका Yes. लग्नाची पुढची गोष्ट. हो हो चला, आपल्या सोया कटलेटला रंग आलेला आहे. हा तांबूस असा रंग आला पाहिजे तो छान. रंग आला पाहिजे. बघ ना, उगीच आपलं एक खिमा कटलेट खाल्ल्याचा फील येईल ना आपल्याला. हो, बरोबर आहे. सोया कटलेट नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनो तुम्हाला जवळजवळ नॉनव्हेज खाल्ल्याचा फील येईल आणि व्हेज खाणाऱ्या लोकांनो तुम्हाला व्हेज खाऊनही नॉनव्हेज खाल्ल्याचा आनंद मिळेल. ओके, सो काढते. या काढू. वा, आपलं हे सारण जर तयार असेल आणि आपण जर ते घरामध्ये करून जरी ठेवलं, हो. भूक लागली की आई हो परतून कटलेट दिले की कमाल. एक्झॅक्ट. फार छान. सोया कटलेट आमचे तयार आहेत. तुम्ही वाट बघू नका. साहित्य आणि कृती लिहून घ्या. सोया कटलेट्स. साहित्य: सोया फ्लेक्स, उकडलेले रताळे, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, चाट मसाला, धणे जिरे पूड, भाजणी पीठ, लिंबू. कृती: फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची घालून परतून घ्या. एका मोठ्या बोलमध्ये सोया फ्लेक्स, उकडलेले रताळे, कोथिंबीर, तयार केलेली फोडणी, मीठ, साखर, चाट मसाला आणि भाजणी पीठ घाला. त्यात धणे जिरे पूड घालून सर्व नीट एकत्र करा. मिश्रणाचे चपटे गोळे तयार करा. तव्यावर थोडं तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम सोया कटलेट्स सर्व्ह करा.